नमस्कार मंडळी. तर मी घेऊन आली आहे हळदीच्या पानातली नागपंचमी स्पेशल पातोळी. बघा किती सुंदर हळदीतल्या पानातली पातोळी तयार झाली आहे. मस्त लुसलुशीत झाली आहे आणि पानांनाही चिपकत नाहीये. हळदीच्या पानांचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतो आहे. तुमच्या घरीही नागपंचमीला पातोळी बनवली जाते का? आणि तुम्ही कोणत्या पानात बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वप्रथम आपण पातोळीचं पीठ तयार करून घेऊया. ह्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करूया. पाण्यात चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप घालूया. पाणी गरम झालं की त्यात तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित ढवळून घेऊया. इथे आपण गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता मिक्स करून झालं आहे. आपण गॅस बंद करू आणि पीठ थोडं झाकून ठेवूया. आता आपण थोडं पीठ कोमट असतानाच मळून घेऊया. आपलं पीठ अगदी मऊ आणि गुळगुळीत करून घ्यायचं आहे. पातोळी मऊ होण्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपलं पीठ मळून झालंय. आपण त्याचे गोल गोळे करून घेऊया. कढईमध्ये तूप टाकून थोडं खसखस टाकूया आणि ताजं किसलेलं खोबरं आणि गूळ घेऊया. मी ते गुळाची पावडर वापरली आहे. हे सगळं आपण मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालून घेऊया. ह्याने छान सुगंध येतो. आपलं सारण तयार आहे. आता आपण पातोळीच्या हळदीच्या पानांना स्वच्छ धुवून पुसून हलकं गरम करून घेऊया. ह्यामुळे दुमडताना पानं फाटत नाही. पिठाचा एक गोल घेऊन तो पानावर ठेवून हाताने अगदीच पातळसर पसरून घेऊया. जेवढं पातळ तेवढं खायला छान लागतात. आणि ह्यावर सारण घालूया. सारण पसरवल्यावर पान दुमडून घेऊया. अशा प्रकारे सगळे पातोळ्या तयार करून घेऊया. जर तुम्हाला तीही पद्धत जमत नसेल तर तुम्ही साच्यामध्ये पण पातळ करू शकता. ह्याच्यात आपण आता पातळ ठेवून सारण मिक्स करून पान फोल्ड करून घेणार आहे. आता आपण ह्या पातोळ्या 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्या पातोळ्या तयार झाल्या आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत.